कोकण हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि याचं जागतं उदाहरण म्हणजे आता जो काँग्रेसचा बालेकिल्ला होता ह्या ठिकाणी जिल्हा परिषद एक उमेदवार देणं आणि या उमेदवाराला सर्वप्रथम 78 वर्षांनी ते पण महिला उमेदवाराला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवणं। आपल्यासोबत आता अस्मिता केंद्रे मॅडम आहेत। मॅडम, तुमचं मनापासून अभिनंदन। तब्बल 78 वर्षांनी तुम्हाला ही संधी मिळते आणि मंडणगडमध्ये महिला एक जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं मी सगळ्यांचे आभार मानेन की आपले महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जे रामदासभाई कदम साहेब, आपले पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि इथले स्थानिक आमदार आणि गृहराज्यमंत्री आमचे एक तरुण नेतृत्व की ज्यांना आम्ही मार्गदर्शक स्थानी मानतो ते आमचे योगेशदादा कदम साहेब यांनी शिंदेसाहेबांचा आदेशाचं पालन केलं आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य महिलेला पहिल्यांदा सर्वसाधारण जागेवरून तिकीट देऊन उमेदवारी देऊन मला निवडून आणलं बहुसंख्य मतांनी आणि मला या मंडणगडचा एक मानाचा तुरा होण्याचं आणि मान मिळवण्याचं मला संधी मिळवून दिली। त्याबद्दल माझे सर्व कार्यकर्ते, माझे निष्ठावान शिवसैनिक आणि माझे सगळे नेतेगण यांचे मी आभार मानेन। मॅडम, या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणातली समीकरणे बदलू शकतात का? कारण एकीकडे महिला अध्यक्ष पदाची जिम्मेदारी तुमच्याकडे दिलेली आहे, अशामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील समीकरणं काय बदलू शकतील येणाऱ्या काळात? रत्नागिरी जिल्ह्यातील समीकरणं बदलण्यापेक्षा शिवसेनेनं आणि आपल्या नेतृत्वानं जे महिलेला संधी दिलेली आहे त्याच्यावरून असंच समजतं की सामान्य महिलेला न्याय देऊन त्यांना योग्य संधी मिळून तिचा योग्य सन्मान करणं हे फक्त शिवसेनाच आणि नेतृत्व करू शकतं। निवड झालेली आहे, येणारा 100 दिवसाचा असेल किंवा येणाऱ्या महिन्याभराचा कोणत्याही प्रकारचा रोडमॅप किंवा विकासाची कामे कोणत्या प्रकारची करायची, मग रत्नागिरी जिल्हा असेल, खेड तालुका असेल, तुमचा खुद्द मंडणगड तालुका असेल, असं कुठलं नियोजित केलं आहे का? असं नियोजित करणं म्हणजे कालच आपली निवड झाली, आज सत्काराचे कार्यक्रम सुरू आहेत, उद्या रत्नागिरीला खातेप्रमुखांची सभा लावलेली आहे, म्हणजे थोडा कालावधी म्हणजे जाईलच। तसं म्हटलं तर 10 वर्ष मी जिल्हा परिषदेवरती काम केलं आहे आणि त्यामुळे मला तसा अनुभव थोडाफार आहेच, परंतु सत्तेमध्ये काम कसं करावं हे मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळतं आहे आणि विकासाची कामं करायची, मंडणगड तालुक्याचा विकास करायचा म्हटलं तर मंडणगड जरी दुर्गम भाग असला तरी विकास करण्याची संधी आहे। दादांनी, आमदार साहेबांनी विकास केलेलाच आहे आणि त्याच्यात थोडीफार भर टाकणं हे आमचं कर्तव्य, लोकप्रतिनिधींचं आम्ही कर्तव्य समजतो। त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्या भागात बोललं म्हणजे अगदी संगमेश्वरपासून पुढे, राजापूरपासून पुढे तर उदयजी सामंत साहेब पालकमंत्री जे आहेत त्यांनी तर अगदी आणि किरण साहेबांनी अगदी विकासाचा निधी अगदी खूप आणलेला आहे। त्यामुळे विकासाच्या बाबतीत कुठच्याही शिवसैनिकाला काहीच कमी पडणार नाही ही मला खात्री आहे। आता प्रश्न आहे छोटा मोठा विकास करणं, छोटी मोठी विकास कामं आणणं आणि मिळणारा निधी त्याचा योग्य वापर करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणार। असा कुठला प्रश्न वाटतो की जो पहिला सोडवावा असं वाटतो, की मग रत्नागिरी जिल्ह्यात असेल किंवा इतर तालुक्यांमध्ये असेल, असा कुठला प्रश्न आहे जो तुम्ही सर्वात पहिला मार्गी लावणार आहात? आज पहिला प्रश्न भेडसावतोय तो म्हणजे कडक उन्हाळा आहे आणि शासनाच्या ज्या पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत, शासनाने मुबलक पैसा दिलेला आहे परंतु त्याचा विनियोग व्यवस्थितरित्या केला गेला नाही आणि म्हणून आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना पाणी प्रश्न अगदी सामान्य लोकांना भेडसावत आहे, तो प्रश्न सोडवण्याचा पहिल्यांदा काम करू। कारण लोकांना पहिलं म्हणजे पाणी मिळालं पाहिजे, अन्न, वस्त्र आणि निवारा हे प्रत्येक व्यक्तीची, नागरिकाची मूलभूत गरज आहे आणि ती त्यांना मिळणं गरजेचं आहे, ते मिळवून देण्याचा प्रयत्न करू। नक्कीच मॅम, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी वेळ काढून बोलल्याबद्दल। खरं तर बघायला गेलं तर मंडणगड हा तालुका अगदी रत्नागिरी जिल्ह्याच्या एका टोकावरती मानला जातो आणि अशा तालुक्याला तब्बल 78 वर्षांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद देऊन एका महिलेचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे। कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, एलेक्स मराठीसाठी मंडणगड।